लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या जानेवारी महिन्याच्या मागण्या पूर्ण होताना दिसत आहेत. पहिली मागणी होती 2100 रुपयाचा हप्ता, दुसरी मागणी होती नवीन वर्षाचे गिफ्ट, तिसरी मागणी होती मकर संक्रांतीचा बोनस सुद्धा मिळाला पाहिजे. तसेच निवडणुकीमध्ये जे यश आलेलं आहे त्याचं सुद्धा गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळालं पाहिजे. या सर्व मागण्या लाडक्या बहिणींच्या होत्या. तर असे समजले आहे की याबद्दल सरकार लवकरच मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून निर्णय घेणार आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब हे लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी दिलेले प्रत्येक वचन ते पूर्ण करत आहेत. कारण महायुतीला भरघोस प्रेम आणि आशीर्वाद लाडक्या बहिणींनी दिले, म्हणून महायुती पुन्हा अविश्वसनीय बहुमत घेऊन सत्तेत आली. तसेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश दिले आहेत की सर्वांच्या अर्जांची फेरतपासणी करू नका. फक्त ज्या महिलांच्या विरुद्ध तक्रार दाखल झालेली आहे की ही महिला निकषात बसत नाही तरी सुद्धा हिला पैसे येत आहेत, अशा महिलांच्या अर्जांची तपासणी करा. म्हणजे जर आपल्या अर्जाविरोधात कुणीही तक्रार केली नसेल तरी आपल्याला संपूर्ण हप्ते लाडकी बहीण योजनेचे जमा होणार आहेत.